नमस्कार. माझं नाव अनिकेत अशोक आंधळे. माझ्या वडिलांचं नाव अशोकनाथ आंधळे. हे संगमनेर तालुक्यात प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद येथे कार्यरत आहे. मी गेल्या 4 महिन्यापासून कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कळंबा येथे कार्यरत असून मला स्कॉलरशिपच्या मॅचेस पुणे येथे झाल्या होत्या. मग तिथून स्कॉलरशिपच्या ट्रायल झाल्या आमच्या पुण्याला मॅचेसच्या. मग तिथून ट्रायलमध्ये माझं सिलेक्शन केलं. मग मॅचेसमध्ये मी चांगलं खेळलो तिथं. हरियाणा आणि उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या ह्या टीमा आल्या होत्या. त्यांचे कोच पण तिथे आले होते. त्यांनी माझी बॅटिंग तिथं पुण्याला पाहिली. मग पुण्याला बॅटिंग पाहिल्यावर नंतर ह्याच मॅचेस नेपाळ शहरात पोखरा येथे आत्ता होत्या 30 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत. आणि तिथे त्यांनी मला आपले पुष्पेंद्र सर आहे हरियाणाचे, त्यांनी मला तिथे इन्व्हाईट केलं. ते म्हणले, "तुम्ही येऊ शकता का? तुमची बॅटिंग चांगली महाराष्ट्रातर्फे मला पुणे क्लबतर्फे." मग मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर मॅच झाली आमच्या. 3 मॅचेस होत्या नेपाळ येथे. मग एक मॅच तर 2 मॅचेस आमच्या धुक्यामुळं काही झालेलंच नाही. तिथे मोकार खूप थंडी होती नेपाळला, पोखरा येथे. आणि फायनलची मॅच झाली आमची नेपाळ व्हर्सेस इंडिया. आणि नेपाळने आम्हाला 180 धावांचं म्हणजे 181 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यात आम्ही लवकरच आमचा आणि थंडी असल्यामुळे आम्हाला काहीच नेमकं म्हणजे मॅचेसला हे झालं नाही. नंतर मग खेळलो आणि माझ्या तिथं 54 बॉल 85 धावा झाल्या आणि मला साथ दिली पंजाबचा अजविंदर सिंग यांनी 44 बॉलमध्ये काय 78 का काहीतरी धावा केल्या. आणि तिथे आपल्या टीम इंडियाला यश मिळालं. आणि हे यश नव्हे तर एक म्हणजे इंटरनॅशनल सर्टिफिकेटतर्फे आम्हाला रेल्वे स्पोर्ट्स कोट्यातून म्हणजे आम्हाला संधी निर्माण होईल आता खेळायला. आणि आम्ही सगळे प्लेयर रेल्वेमार्फत खेळण्याची आम्हाला म्हणजे इच्छा आहे. ती आम्हाला इथे नेपाळमध्ये आमची पूर्ण झालेली आहे. आणि इथून पुढं आमचं आत्ताच आमची सुरुवात झालेली आहे क्रिकेटच्या खेळाला. अजून आम्हाला खूप पुढे खेळायचं आहे. पण आम्हाला ते इंटरनॅशनल तिथं आम्ही गोल्ड मेडल जिंकलो आणि सर्टिफिकेटमुळं आम्हाला रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत आम्हाला खेळण्यासाठी संधी निर्माण झालेली आहे. त्याबद्दल खूप धन्यवाद. कोच सरांचं पण खूप धन्यवाद. आणि आपण जिंकलो याचाही पण खूप म्हणजे आनंद वाटला. धन्यवाद.